नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्य सरकारने नवीन शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिकवणे सुरू केलेलं आहे? म्हणजेच AI इंटेलिजन्स म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही आहे याच्याबद्दल शिकवण्यासाठी सुरू केलेलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याने नवीन शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिकवणे सुरू केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. आणि लक्षात घ्या, जानेवारी 2024 ते जून 2024 या ठिकाणी ही जी काही 6 महिन्याची जी काही आपली दरवेळेची ई बुक असते ती लवकरच या ठिकाणी लॉन्च होणार आहे. 1 जुलैला या ठिकाणी ही ई बुक लॉन्च करण्यात येणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. कुठे पेमेंट करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला कसं ॲड करायचं आहे, या गोष्टी तुम्हाला मी व्यवस्थितपणे लवकरच सांगणार आहे. ठीक आहे, अत्यंत व्यवस्थितपणे पॉईंट टू पॉईंट याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे असं नाही की फाफट पसारा किती पण असणार आहे. मुद्देसूद जे एक्झामला विचारलं जातील अशाच प्रकारच्या गोष्टी, जशा आपण हाताने नोट्स काढतो तशा प्रकारच्या या नोट्स असतात. ऑलरेडी बऱ्याच जणांनी आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले मोबाईल नंबर ब्लॉक करण्यामध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांनी देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्याने सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले जे काही मोबाईल नंबर असतात ते ब्लॉक करण्यामध्ये सर्व राज्यांच्या पोलिसांच्या या ठिकाणी यादीमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे हरियाणाने. याच रँकिंगमध्ये जर 2 नंबरला कोण आहे असं विचारलं तर लिहून घ्या. 1 नंबरला आहे हरियाणा, 2 नंबरला आहे राजस्थान, 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 4 नंबरला आहे गुजरात, त्या खालोखाल दिल्ली, झारखंड, पंजाब आणि चंदीगडचा या ठिकाणी नंबर लागतो. पूर्ण नेशन वाईड, पूर्ण देशभरामध्ये किती मोबाईल नंबर या ठिकाणी सीज करण्यात आले, ब्लॉक करण्यात आले? तर जवळपास 5.5 लाख या ठिकाणी मोबाईल नंबर काय करण्यात आले आहेत? तर ब्लॉक करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी हरियाणा 1 नंबरला आहे. तर हरियाणाबद्दल आपण सुरुवातीलाच रिव्हिजन टाकूया. हरियाणा राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, काळेसर आणि सुलानपूर, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच भारतातील कोणत्या शहराने पहिली नक्षत्र सभा आयोजित केलेली होती? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मसुरी. बरोबर, मसुरी माझ्या मते उत्तराखंड राज्यामध्ये येतं. तर या ठिकाणी खगोल पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने मसुरी शहराने पहिली नक्षत्र सभा आयोजित केलेली होती. लगेच काय करूया मग, भारतातील जे काय प्रथम नुकत्याच या ठिकाणी घटना घडल्या आहेत मागच्या 2-3 महिन्यांमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. अत्यंत महत्त्वाची ही स्लाइड आहे, लिहून घ्या. देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब बंदर या ठिकाणी VO चिदंबरनार बंदर आहे. सिक्कीमचे पहिले रेल्वे स्टेशन या ठिकाणी बांधण्यात आलं किंवा त्याचं नाव आहे रंगपोर रेल्वे स्टेशन. भारतातील पहिले AI शिक्षक आयरिस हे सुरू करण्यात आलं केरळमध्ये. पहिल्या पानाखालील मेट्रो बोगदा या ठिकाणी सुरू झाला पश्चिम बंगालमध्ये. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारण्यात आला हरियाणामध्ये. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू झाली बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली LNG चालित बस सेवा सुरू झाली केरळमध्ये. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय उघडण्यात आलं नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश भारत. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी उभारण्यात आलं अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट हे या ठिकाणी बांधण्यात आलं किंवा सुरू करण्यात आलं, ओपन करण्यात आलं दिल्लीमध्ये. आणि भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 2-3 स्टार मार्क करून ठेवा. भारताला
2030 पर्यंत टिंबटिंबचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जेमध्ये 385 अब्ज $USD गुंतवणूक करावी लागणार आहे, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 500 गिगावॅट. लिहून घ्या. भारताला 2030 पर्यंत 500 गिगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जेमध्ये म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये 385 अब्ज $USD गुंतवणूक करावी लागणार आहे. या ठिकाणी मग लगेच आपण काय करू, याच्याबद्दल 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. मूडीज नावाची एक रेटिंग एजन्सी आहे, त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. तर या ठिकाणी हे जे काही अक्षय ऊर्जेचं उद्दिष्ट आहे आपल्या प्यारा भारताचं 2030 पर्यंत 500 गिगावॅटचं आहे, त्याच्यासाठी एवढे या ठिकाणी गुंतवणूक करावी लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. पुढील दशकापर्यंत कोळसा हा वीज निर्मितीचा प्रमुख स्रोत असणार आहे. भारत हा एक प्रमुख हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे आणि त्याचे 500 गिगावॅट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 50 गिगावॅटने नॉन जीवाश्म म्हणजे नॉन फोजल जे काही फ्यूल असतं ते क्षमता कमी करण्याचं त्यांचं लक्ष आहे. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या. भारताला पुढील 6 ते 7 वर्षामध्ये क्षमतेवरती 190 अब्ज $USD ते 215 अब्ज $USD खर्च करावा लागणार आहे. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून लिहून घ्यायच्या आहेत. लगेच काय करूया मग, भारताचं अन्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे टार्गेट्स असतात. गव्हर्नमेंट स्वतःला एक एम देतं, ध्येय देतं की बाबा एवढ्या वर्षापर्यंत ही गोष्ट कंप्लीट झाली पाहिजे. अशा प्रकारचे वेगवेगळे लक्ष्य आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. 2024 पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये 35,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचं लक्ष आहे. 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचं 100% इलेक्ट्रिफिकेशन करण्याचं लक्ष आहे. 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटरची स्थापना करणे. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आखणे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन बनणार आहे. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा स्थापित करण्याची योजना आखलेली आहे. 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करणे. 2030 पर्यंत भारताचे जे काही लक्ष्य आहे ते रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण 0 करणं आणि 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करणं एवढे या ठिकाणी भारताचे एम आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच चर्चेमध्ये असलेली स्पर्श सेवा SPARSH स्पर्श सेवा फॅसिलिटी कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संरक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. मग लगेच या ठिकाणी 2 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, सर्वप्रथम हे जे काही स्पर्श आहे SPARSH याचा फुल फॉर्म काय लिहून घ्या. सिस्टीम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन रक्ष. बरोबर. तर स्पर्श संरक्षण मंत्रालयाचा हा एक इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे. संरक्षण पेन्शन प्रशासनामध्ये कार्यक्षमता, प्रतिसाद आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा या ठिकाणी जो काही उपक्रम आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 नुसार भारतातील कोणतीही संस्था 118व्या क्रमांकासह भारतातील सर्वोत्तम संस्था बनलेली आहे? तुम्हाला लक्षात आलं, ग्लोबली रँकिंग किती आहे? 118. जागतिक पातळीवरती रँकिंग किती आहे? 118. परंतु भारतामध्ये सर्वोत्तम आहे, भारतामध्ये अव्वल आहे. ही युनिव्हर्सिटी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक डी जे काही मुंबई युनिव्हर्सिटी आहे, IIT बॉम्बे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माफ करा, IIT बॉम्बे युनिव्हर्सिटी नाही, IIT बॉम्बे ही या ठिकाणी 118व्या क्रमांकावरती आहे जागतिक लेवलवरती आणि भारतामध्ये अव्वल स्थानी आहे. लिहून घ्या. 118व्या क्रमांकावरती इन द वर्ल्ड आहे आणि भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. कशाच्या दृष्टिकोनातून? QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025च्या अहवालानुसार. पुढचा प्रश्न क्रमांक 6. जून 2024 मध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी हरियाणाच्या कोणत्या शहरामध्ये GST भवनाचं इनॉग्रेशन केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी रोहतक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्नामध्ये GST बद्दल बोलण्यात आलं, तर लगेच आपण GST बद्दल रिव्हिजन टाकूया. अत्यंत महत्त्वाची स्लाइड आहे. या संपूर्ण स्लाइड मधील ऑलरेडी 8 ते 9 प्रश्न एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत, स्टेट लेवलचे असो किंवा सेंट्रल लेवलचे असू द्या. लिहून घ्या. फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर. GST ही संकल्पना निर्माण झाली कॅनडामध्ये, भारतामध्ये लागू करण्यात आली 1 जुलै 2017ला अंमलबजावणी झाली. त्याच्यामुळेच आपण GST दिवस साजरा करतो 1 जुलैला. GST हा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे. GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात. GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आली. GSTचे 3 प्रकार असतात. SGST म्हणजेच स्टेट GST,
CGST म्हणजे सेंट्रल GST आणि IGST म्हणजे इंटिग्रेटेड GST. पहिला देश आहे GST लागू करणारा फ्रान्स 1954 मध्ये आणि भारताने 2017 मध्ये लागू केलेला आहे. भारतामध्ये GST लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला तर विजय केळकर समिती. पहिलं राज्य कोणतं आहे GST लागू करणारं? आसाम. आणि शेवटचं जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या स्थायी नसलेल्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? पहा मी काय म्हणतोय. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या स्थायी नसलेल्या परमनंट बद्दल बोलण्यात येत नाहीये. नॉन परमनंट मेंबरचा जो काही कार्यकाळ असतो तो किती असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 2 वर्षाचा असतो. 3 पॉइंट लिहून घ्या. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नवीन स्थायी सदस्य म्हणून निवड केलेली आहे. त्यांची 1 जानेवारी 2025 पासून 2 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची निवड झालेली आहे. सुरक्षा परिषदेमध्ये टोटल 15 सदस्य आहेत. त्यापैकी 5 स्थायी आहेत म्हणजेच 5 परमनंट आहेत आणि 10 अस्थायी आहेत म्हणजे 10 नॉन परमनंट आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. सारथी 2.0 हे मोबाईल ऍप्लिकेशन नुकतेच कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक A सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना त्यांचे वैयक्तिक वित्त व्यवस्थापित करण्यासाठी मदत करण्यासाठी सारथी 2.0 मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. सारथी 2.0 ऍप्लिकेशन वापरकर्त्याला म्हणजेच युजर्सला अनुकूल इंटरफेससह येतो जो गुंतवणूकदारांना आर्थिक निर्णय घेण्यासाठी मदत करतो. ही साधने वापरकर्त्यांना विविध आर्थिक गणिते करण्यासाठी मदत करतात आणि चांगल्या आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा या ठिकाणी मदत करतं. सेबी ज्याचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ, ज्याची स्थापना 12 एप्रिल 1988 ला झाली. अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क ऑफ प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची पहिली बैठक कोठे झालेली आहे? तर पर्याय क्रमांक D सिंगापूर या ठिकाणी झालेली आहे. लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या झालेल्या ज्या काही बैठक आहेत, समिट्स आहेत, शिखर परिषदे आहेत, कॉन्क्लेव्ह आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. AI सुरक्षतेवरती म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टीवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद झाली इंग्लंडमध्ये. राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद झाली कोपनहेगन डेन्मार्क या ठिकाणी. पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशियामध्ये. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद ज्याला आपण COP28 बोलतो ते UAE मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक C ॲडिशनल जो काही चार्ज आहे तो सोपवण्यात आला आहे कमल किशोर सन यांच्याकडे. कशाचा? कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या डायरेक्टर जनरल पदाचा, महासंचालक पदाचा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. मिनिटमॅन 3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अलीकडेच कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे? पर्याय क्रमांक B युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मिनिटमॅन 3 हा जो काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ते या ठिकाणी इंटरकॉन्टिनेंटल आहे मिसाईल, ते या ठिकाणी विकसित केलं आहे अमेरिकाने. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच कोणत्या राज्याने गुटखा आणि पान मसाला 1 वर्षासाठी बंदी घातलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य फीडबॅक देत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला निवडून आलेल्या आहेत? 50, 54, 70 की 74? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस.
3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?